धुळवडीच्या दिवशी वणी शहरात पारंपरिक गुद्दलपेंडी खेळाचा थरार अनुभवायला मिळाला। संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं। दोरीच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले स्पर्धक, ढोल ताशांचा गजर आणि प्रेक्षकांचा जल्लोष, त्यामुळे वातावरण भारावून गेलं होतं। पाहुयात कसा आहे गुद्दलपेंडी खेळ। वणीच्या दक्षिण दिशेला असलेल्या प्राचीन रंगनाथ स्वामी मंदिरासमोरील यात्रा मैदानावर या खेळाची तयारी करण्यात आली होती। मैदानात सुमारे 30 ते 40 फुटांवर 2 खांब गाडून त्यामध्ये दोरी घालण्यात आली। सायंकाळी अंधार पडताच खेळाला सुरुवात झाली। खेळाची पद्धतही आगळीवेगळी आहे। एका हाताने दोरी पकडून दुसऱ्या हाताने प्रतिस्पर्ध्यावर ठोसे मारले जातात। दोरी सोडली किंवा स्पर्श तुटला तरीही तो स्पर्धक बाद होतो। 2 ते 5 मिनिटात चालणाऱ्या लढतीत अखेर एक स्पर्धक पराभव स्वीकारतो आणि विजेता दुसरा होतो। विजय आणि पराभूत स्पर्धक शेवटी गळाभेट घेऊन खेळ संपवतात। विशेष म्हणजे या खेळाला वयाची मर्यादा नाही। 5 वर्षाच्या चिमुकल्यापासून ते 60 वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वजण यात सहभागी होतात। एकावेळी 5 ते 10 जोड्या मैदानात उतरतात आणि काही तासात शेकडो लढती रंगतात। गुद्दलपेंडी हा केवळ मारामारीचा खेळ नसून कायमचं वैर संपवणारा खेळ आहे आणि अशीच त्याची ओळख आहे। पूर्वी एकमेकांशी वैर असलेले लोक या खेळातून राग व्यक्त करून शेवटी गळाभेट घ्यायचे, अशी स्थानिकांची धारणा आहे। धुळवडीच्या सकाळी दोरीची पूजा करून शहरातून ढोल ताशांच्या गजरात त्याची मिरवणूक काढली जाते आणि या मिरवणुकीत तलवारबाजी, लाठीकाठी यासारख्या पारंपरिक खेळांचाही समावेश असतो। तर हा खेळ जवळपास 100 वर्ष जुना असल्याचं सांगितलं जातं।